कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ये पारू, अगदी वेळेत आलीयस बघ तू। आता हे मटण बनवायला घे, शिजवायला घे। आणि कुठे गेले होतीस अगं? मला तुला एक विचारायचं होतं, तुझी कुठली गोष्ट हरवलीये का? नाही, सकाळपासून ना तू इकडे तिकडे काहीतरी शोधत होतीस, मी बघितलं। काय हरवलंय तुझं? वैजू। अच्छा अच्छा अच्छा, तुझी लाडकी बकरी, तिचं नाव आहे ना वैजू, जी तुम्ही वहिनींपासून इतके दिवस लपवून ठेवलीये। तीच वैजू ना? बापरे, ती हरवलीये का? कुठे हरवली? म्हणजे सापडली नाहीये का अजून? कशी सापडेल गं? कारण ती बकरी माझ्याकडे। कुठे? द्या ना मला, सांगा ना, मी जाऊन घेऊन येतो। गणी, मगाशी मी तुला म्हणाले होते बघ की हे जे मटण आहे ना, खूप स्पेशल आहे। ते का माहितीये? कारण ना हे का स्पेशल बकरीचे। तुला माहितीये त्या बकरीचे नाव काय आहे? वैजू। शांत हो, रडू नको तू, रडू नको। या लय वाईट आहे। भाईसाहेब, काय बोलताय तुम्ही? ए मारुती, तू तर गप्पच बस हा। तू किर्लोस्करांचा फार विश्वासू सेवक म्हणवतोस ना स्वतःला। मग मला सांग, त्या दिवशी मी ही बकरी तिकडे दूर कुठेतरी ठेवून आले होते ना? बंगल्याच्या बाहेर सोडून आले होते। मग ही बकरी परत या बंगल्यात आली कशी? मी सांगते ना, तुम्ही ना तुमची लायकी विसरत चाललाय आणि म्हणून तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी हे सगळं केलंय मी, कळलं ना? ए पारू, ही पिशवी घे आणि ते मटण शिजव आणि दोघे मिळून, बाप लेक मिळून खा आरामात। आता तुम्हाला कळलं असेल ही दामिनी नेमकी काय चीज आहे ते। सावकाश सावकाश, हळू। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।